हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही सगळेजण? चला तर आपण आज काहीतरी वेगळं बनवूया. त्यासाठी मी या ठिकाणी बघा वालपापडी आणि पावटा हे दोन शेंगा घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी आपण त्याची भाजी करणार आहोत. तर या ठिकाणी मी अगोदर कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे टाकलेलं आहे, लसूण घेतलेला आहे तो कापून टाकलेला आहे, त्यानंतर टोमॅटो, हळद आणि आपण निवडून स्वच्छ धुतलेली भाजी त्यात ॲड केलेली आहे आणि आता मस्तपैकी ती परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी दुसरीकडे शेंगदाणे आणि तीळ खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि त्यांनासुद्धा मिक्सरमधून बारीक दळून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आता आपण ही भाजीमध्ये लाल तिखट आणि गरम मसालाही टाकलेला आहे. पुन्हा एकदा त्याला छानपैकी आपण परतून घेत आहोत. भाजी चांगली परतून झाली की आता आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा हे टाकल्यानंतर सगळी भाजी एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत. या ठिकाणी मला भाजी पातळ करायची होती, त्यामुळं मी पाणी थोडंसं जास्त टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा भाजीला मस्त म्हणजे चांगल्या रीतीने ढवळून त्या भाजीमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून पुन्हा एकदा भाजी मिक्स करून झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आता आपण दुसरी पण तयारी करणार आहोत. हे बघा, या ठिकाणी मी कुकरला झाकण लावलेलं आहे, शिट्ट्याही झालेल्या आहेत आणि आपली या ठिकाणी भाजीसुद्धा तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते आणि दुसरी तयारी म्हणजे आता या ठिकाणी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्यात पाणी आणि मीठ टाकलेलं आहे आणि इथे भात करण्यासाठी ठेवलेले आहेत. नंतर तिसरी तयारी म्हणजे हे की मी या ठिकाणी चपातीचं पीठ मळते, कारण की माझ्या मुलांना चपात्या खूप आवडतात आणि आमच्या दोघांसाठी मी भाकरीसुद्धा या ठिकाणी करणार आहेत. माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंजणं भाकरी खात असतो. त्यानंतर मी या ठिकाणी भाकरीही करून घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्या सगळ्या भाकरी केल्यात, चपात्याही केल्यात. भाकर करत असताना भाकरीला एका अंगाने पाणी लावून घ्यायचं असतं, त्यामुळे भाकर चांगली बनते आणि पीठ चांगले मळलेलं असेल, चांगली भाकर टाकली असेल तर भाकरीसुद्धा खूप छान फुगतात. तसंच एकीकडे माझा जो भात लावलेला होता मी, तो भातही झालेला आहे. बघा, अशा रीतीने आपल्या भाकरीसुद्धा टम्म फुगलेल्या आहेत. त्यानंतर सर्व भाकरी झाल्यानंतर आता मी या ठिकाणी चपात्या करत आहेत. मस्तपैकी चपात्यांचं पीठही चपात्यासुद्धा छान झालेल्या आहेत. त्यानंतर या ठिकाणी आपण कोथिंबीर टाकली नव्हती, ती कोथिंबीरसुद्धा आता आपण भाजी शिजल्यानंतर त्यात ॲड करणार आहोत आणि मस्तपैकी त्या कोथिंबीरीचा छान वास सुटलेला होता. भाजी खूप छान झालेली आहे आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा.